बदललं काही चुकीचं आहे। तर निवडणूक आले की काँग्रेस पक्ष असं काही ना काही पुढे सोडत राहतं आणि लोकांना मूर्ख बनवण्याचं काम मागच्या 70 वर्षापासून काम केलं। आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलेच काही लोक गद्दारी करून काही लोक तिकडे गेले आणि त्यांच्या चुकीमुळे, मी गद्दारी म्हणणार नाही पण चूक म्हणणार, त्यांच्या चुकीमुळे अविनाश भाऊ फक्त 208 मतांनी हरला आणि 208 मध्ये निवडून येणारा नाना पटोले आज छाती ठोकून इथे फिरत आहे की मी काही विकास काम 5 वर्ष केले नाही, मी 25 वर्षापासून 30 वर्षापासून या भागाचं राजकारण करतो, पण इथचे लोक जोपर्यंत मागासलेले आहे, जोपर्यंत कमी शिकलेले आहे, जोपर्यंत यांना हे अशा अफवांमध्ये जोपर्यंत जातील तोपर्यंत मी ते राज्य करणार। मागच्या त्याच्या पहिल्या वर्षी मी 5000 मतांनी पडलो, त्याविषयी सांगितलं, माझ्यावर आरोप केले, निवडणुकीच्या 3 दिवसाआधी केली, मारामारी केली, असं झाला, गुंडा अमका ढमका सगळं सांगितलं, तुमची दिशाभूल केली, तुम्ही हे झाले आणि 5 वर्ष तुम्ही परत मागे गेले। आणि आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 208 मतांनी जर प्रत्येक बूथवर जर एक मत जर वाढलं असतं ना, फक्त एकच मत, तरी अविनाश भाऊ निवडून आले असते आणि तुम्हाला एक चांगला सामान्यातला आमदार तुम्हाला भेटला असता, एक चांगला काम करणारा आमदार भेटला असता। पण कुठेतरी पोस्टल बॅलेटवर निवडून येणार आहे, आज छाती ठोकून इथे फिरत आहे की आम्ही कोणताही विकास काम केलं नाही तरी चालणार। जे पैसे राज्य शासनाचे आहे, ज्या योजना राज्य शासनाच्या आहे, इथे एकीकडे मोदीजींना शिवाय द्यायचे, एकीकडे बावनकुळे साहेबांना शिवाय द्यायचे, एकीकडे फडणवीस साहेबांना शिवाय द्यायचे आणि दुसरीकडे त्यांचे जे योजना आहे ते स्वतःचं नाव सांगून पुढे करायचं। इकडे सांगायचं की फडणवीस साहेबांसोबत माझे चांगले संबंध आहे म्हणून इथे मला फंड भेटला, त्यांना 1 रुपयाचा फंड देणार नाही आहे। हा फंड संपूर्ण राज्य शासनाचा आहे, केंद्र सरकारचा आहे। घरकुलची योजना केंद्र सरकारची आहे, मोदीजींनी दिलेली योजना आहे। आता जो पट्ट्याचा योजना आहे बावनकुळे साहेबांची आहे। या शहरामध्ये जे तलावाचा विकास झाला तो माननीय फडणवीस साहेबांनी केलेला आहे आणि हे सगळे कामं करत असताना नुसतं श्रेय घेण्याचं काम सन्माननीय करतात आणि म्हणून या लोकांना कुठेतरी त्यांची जागा दाखवायची आहे। आज अनेक लोक या निवडणुकीत